यावर्षी उन्हाळा अतिशय कडक पडलेला आहे आणि अशा कडक उन्हामध्ये जर तुम्हाला थंडगार ते पण पौष्टिक ज्यूस घरामध्ये तयार करून मिळालं तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मँगो, दूध आणि काजू यापासून अतिशय पौष्टिक असा शेक तयार करणार आहोत। त्यासाठी आपण आंबे घेतले। हे तुम्ही घरामध्ये किती जण पिणार आहोत त्या हिशोबाने आंबे घ्यायचे। आपण 2 आंब्यापासून आणि अर्धा लिटर दुधापासून हा शेक तयार करतोय। अतिशय झटपट बनतो आणि अतिशय हेल्दी बनतो हा शेक। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अन्न कमी जातं पोटामध्ये, त्यावेळेला अशा पद्धतीचे लिक्विड गोष्टी आपल्या पोटामध्ये जर गेल्या तर आपल्याला अन्न पचायला पण खूप सोपं जातं। आणि हा फ्रूट ज्यूस आहे त्यामुळे अतिशय हेल्दी आहे। याच्यामध्ये आपण जी साखर वापरली ती तुम्ही स्किप केली तरी पण चालते। आपण आता हे भिजवलेले काजू घातले, 1 कप काजू घेतलेत आणि हे 2 ते 3 तासासाठी भिजत घालायचे, त्यामुळे आपला शेक एकदम स्मूथ बनतो। ज्यांना साखर खायची नाही आहे त्यांनी साखर या ज्यूसमध्ये स्किप केली तरी पण चालते। आणि आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे। एवढा क्वांटिटीमध्ये 4 ग्लास ज्यूस आरामामध्ये बनतो। घरामध्ये इन्स्टंट बनणारा मँगो काजू मिल्कशेक नक्की करून बघा। एकदम झटपट तयार होतो आणि अतिशय स्वादिष्ट लागतो आणि अतिशय पौष्टिक हायजेनिक रेसिपी आपण घरामध्ये तयार करू शकतो। अशा पद्धतीची मार्केटमध्ये अतिशय महागडा मिळणारा हा ज्यूस मित्रमैत्रिणी फॅमिलीला प्यायला द्या आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।